करिअरमध्ये एक चांगली संधी शोधताय तर मग ही बातमी खास आपल्यासाठीच आहे. टाटा मोटर्सने एक जबरदस्त भरती काढलीये आणि आज आपण याच संधीबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. ओके, तर ही आहे टाटा मोटर्सची ओरिजिनल जाहिरात. आता यात बरीच माहिती दिलेली आहे, पण टेन्शन घेऊ नका. आपण यातला प्रत्येक महत्त्वाचा पॉइंट एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे अर्ज कसा करायचा यात काहीच कन्फ्युजन राहणार नाही. चला मग सगळ्यात आधी बघूया की ही भरती मोहीम नक्की आहे कुठे. ही संधी आहे पुण्याजवळ पिंपरीमध्ये आणि इथे वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघाल्या आहेत. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी, ही एक अर्जंट भरती आहे. म्हणजे कंपनीला त्यांच्या प्रोडक्शन टीमसाठी खूप मोठ्या संख्येने लोक हवे आहेत. आणि हो, ही भरती होतीये नॅप्स आणि नॅट्स अंतर्गत, म्हणजे हा सरकारी शिकाऊ उमेदवार योजना आहेत. याचा फायदा काय, तर उमेदवारांना ट्रेनिंग पण मिळतं आणि अनुभवही. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे या संधीसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं. चला मग पाहूया की याचे निकष नेमके काय आहेत. आणि इथे एक चांगली गोष्ट काय माहितीये की पात्रतेचे निकष खूपच सोपे ठेवले आहेत. म्हणजे कोणी ITI पास असेल किंवा फक्त 12वी पास असेल इतकंच नाही, तर ज्यांच्याकडे BA, BCom, BSc सारखी डिग्री आहे ते सुद्धा अर्ज करू शकतात. खास करून ITI पास उमेदवारांसाठी तर इथे भरपूर संधी आहेत. समजा कोणी मोटर मेकॅनिक, फिटर, डिझेल मेकॅनिक, वेल्डर किंवा इलेक्ट्रिशियन अशा ट्रेड्समधलं असेल तर त्यांच्यासाठी इथे नक्कीच जागा आहे. अहो, ही लिस्ट खूप मोठी आहे. यावरूनच कळतं की कंपनीला किती वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्सची गरज आहे. ओके, आता हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ही संधी फक्त आणि फक्त नवीन उमेदवारांसाठी आहे. म्हणजे ज्यांनी आजपर्यंत टाटा मोटर्समध्ये कधीही काम केलेलं नाही, फक्त तेच लोक या भरतीसाठी पात्र आहेत. ठीक आहे, पात्रता तर समजली, पण आता प्रश्न येतो पैसांचा. म्हणजे या कामासाठी मोबदला काय मिळणार. चला मग आता पगार आणि इतर बेनिफिट्सवर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी बोलूया ITI उमेदवारांबद्दल. तर त्यांना दर महिन्याला 16,180 रुपयांचा स्टायपेंड मिळेल. म्हणजे शिकाऊ उमेदवार म्हणून करिअर सुरू करण्यासाठी ही रक्कम नक्कीच चांगली आहे. आता पुढे बघूया पदवीधर उमेदवारांचं. तर ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांच्यासाठी स्टायपेंड थोडा जास्त आहे. तो आहे 17,195 रुपये प्रति महिना. आणि आता सर्वात जास्त पगार तो आहे ITI टेक्निशियन आणि 12वी पास उमेदवारांसाठी. त्यांना दर महिन्याला मिळणार आहेत 18,412 रुपये. खरं तर या कॅटेगरीसाठी हे एक खूपच चांगलं पॅकेज आहे. आणि थांबा, फक्त पगारच नाहीये, यासोबतच कंपनी काही महत्त्वाच्या सुविधा पण देतीये. म्हणजे कंपनीकडून जेवण एकदम फ्री असेल आणि कामावर येण्या-जाण्यासाठी बसची सोय सुद्धा मोफत आहे. यामुळे काय होतं, तर उमेदवारांच्या खर्चात मोठी बचत होते. बरं, पगार आणि फायदे तर कळले, पण आता नोकरी मिळवायची कशी. चला, निवड प्रक्रिया कशी असणार आहे याचे टप्पे समजून घेऊया. निवड प्रक्रिया तशी खूप सरळ आहे. बघा, पहिलं काम काय करायचंय, तर नॅप्स पोर्टलवरचं आपलं 100% पूर्ण झालेलं प्रोफाईल त्याची प्रिंटआउट काढायची. सोबतच त्याच पोर्टलवरचा जो लाभार्थी ID आहे त्याचीही प्रिंटआउट लागेल. आणि सगळ्यात शेवटी एक मेडिकल टेस्ट होईल. ती क्लिअर झाली की निवड पक्की. म्हणतात ना, तयारी पक्की असेल तर अर्धी लढाई जिंकल्यासारखीच असते. तर मग चला बघूया की मुलाखतीच्या दिवशी आपल्या फाईलमध्ये नक्की कोणती कागदपत्र पाहिजेत. चला तर, ही कागदपत्रांची लिस्ट व्यवस्थित बघून घ्या. आपल्याला लागेल शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला, त्यानंतर 10वी, 12वी आणि ITIच्या मार्कशीट्स, ओळखपत्र म्हणून अपडेटेड आधार कार्ड आणि पॅन कार्ड, आणि हो, अलीकडचे 5 पासपोर्ट साईज फोटो. ही एक परफेक्ट चेकलिस्ट आहे. हे सगळं सोबत नक्की ठेवा. आणि हा एक खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, विसरू नका. सगळ्या डॉक्युमेंट्सच्या ओरिजिनल कॉपी तर लागतीलच, पण त्यासोबत प्रत्येकाच्या 2-2 फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपीज त्यासुद्धा आणायलाच हव्यात. चला, आतापर्यंत आपण काय, का आणि कसं या सगळ्याबद्दल बोललो. आता वेळ आहे त्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या माहितीची. तर मग मुलाखतीसाठी जायचं कुठे आणि केव्हा. ठिकाण व्यवस्थित लक्षात ठेवा. टाटा मोटर्स ट्रेनिंग हॉस्टेल, निगडी भोसरी रोड, पिंपरी, पुणे. वेळ आहे दररोज सकाळी 8:30 ते 9:30, अर्थात सुट्टीचे दिवस सोडून. आणि हो, एक शेवटची पण महत्त्वाची अट, मुलाखतीसाठी जाताना शूज घालणं कंपल्सरी आहे. तर मग ही फक्त एक नोकरी नाहीये, ही एका मोठ्या कंपनीसोबत आपलं करिअर सुरू करण्याची एक मोठी संधी आहे. विचार करा, कदाचित हीच संधी करिअरच्या मार्गावरचं पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरू शकते.